जरांगे पाटलाची विशेषता काय काय सांगायची मी सांगतो. कारण जरांगे पाटलाला मी जवळून पाहिलं. 11 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत काम करतोय, त्यांच्यासोबत मोटरसायकलवर फिरलोय, त्यांच्यासोबत पायी फिरलोय, त्यांच्यासोबत बसने प्रवास केलाय, त्यांच्यासोबत संघटनेच्या कामामध्ये सोबत आहे गेल्या 11 वर्षापासून. काय आहे मनोज जरांगे पाटील सांगू. लाठी हल्ला झाला आणि एका दिवसात मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात गाजरे एवढा सोपा प्रवास नाही. तर त्या पाठीमागे त्या माणसानं 22 वर्ष केलेला समाजासाठीचा संघर्ष आहे. 22 वर्ष काम केलंय. स्वतःचं गाव बीड जिल्ह्यातील मातोरी गाव सोडून ते शहागडला राहायला आले. हॉटेलवर काम केलं, काँग्रेस पक्षाचं काम केलं, पण राजकीय लोकांची गुलामगिरी नाही करायची. राजकारण सोडून दिलं आणि मराठा समाजाच्या पोरांसाठी शोभा नावाची संघटना स्थापन केली आणि मराठा पोरांचं संघटन केलं. काही नाही राहिलं सोबत. अरे मनोज जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीनं मराठा जनजागृतीसाठी शंभूराजे महानाट्य ठेवलं. कर्ज झालं, जमीन विकली, भगवा नाटक ठेवलं, कर्ज झालं, पैसे लोकांकडून व्याजानं काढले, पण स्वाभिमान त्या माणसानं विकला नाही. वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटात अन्नाचं कण नसताना समाजाची जागृती केली त्या माणसानं. ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. अंगावरती फाटकी कपडे असताना समाजाच्या जागृतीसाठी वनवने फिरला तो माणूस. ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अरे स्वतःची मोटरसायकल नव्हती पण मनात जिद्द होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले. 10 लाख कुटुंबाला पायी फिरून भेटी दिल्या जरांगे पाटलांनी आणि एवढ्या लोकांचं मजबूत संघटन तयार केलं. पायी फिरले, पायी. कोणी म्हटलं जेवण करा तरच जेवायचं, कोणी नाही विचारलं तर पाणी सुद्धा प्यायचं नाही. पण मराठ्यांच्या पोरांचं संघटन करायचे काम त्या माणसानं केलंय. वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं, पण समाजाचं काम सोडलं नाही. आजही त्या माणसाच्या घरात महिनाभर पुरेल एवढं धान्य नाही, पण तो माणूस समाजासाठी फिरतोय. कारण त्या माणसानं सांगितलंय माझ्या घरातली माझी लेकरच फक्त माझी लेकरं नाही, तर महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांची लेकरं माझी लेकरं आहे. त्यांना मी न्याय देईल तेव्हाच घरी जाईल. त्या माणसाचा संकल्प आहे. तेव्हा कुठंतरी त्या माणसाच्या कामाला आता फळ येताना दिसते. फार माणूस संघर्षमय जीवन जगलेला आहे. आता कुठंतरी नाव होतंय, पण नुसतं नाव होतंय. 1 रुपयाचा लोभ त्या माणसानं जीवनात कधी केला नाही. त्या दिवशी मी पाटलांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो. एक व्यक्ती आला आणि पाटलांच्या जवळ कानात म्हणतोय, पाटील एवढं तुम्ही करताय, तुम्हाला खर्च वगैरे लागत असेल, आमच्या प्राध्यापक संघटनेकडून आम्ही तुम्हाला काही मदत देतो, ते तेवढी मदत तुम्ही स्वीकारावं. त्यानं चेक काढला खिशातून, काही 10-11 लाखाचा होता. पाटलांनी त्याला सांगितलं इथं बोलला तर बोलला, आता बोलायचं नाही. लांब जाऊन उभा राहायला सांगितलं. त्याला जवळ सुद्धा उभा राहू दिलं नाही. त्या माणसाने 1 रुपयाचा कधी लोभ केला नाही. म्हणून त्या माणसाचं नेतृत्व आपण सगळ्यांनी मान्य केलं. एक वाक्य जाणीवपूर्वक बोलतोय गड्या, जरांगे पाटलासारखा व्यक्ती लाखात एखादा जन्माला येतो आणि असा व्यक्ती 100 वर्षात एखादाच जन्माला येतो आणि तो व्यक्ती आपल्या समाजाला मिळालाय, हे आपलं भाग्य आहे. हा लढा थांबणार नाही. जरांगे पाटील थांबणार नाहीत. हा नेता मॅनेज होत नाही. हा नेता कुणापुढे लुडबुड करत नाही. हा नेता कुणाची गुलामगिरी सहन करत नाही. कोणाला कानात कुजबुज करू देत नाही. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जरांगे पाटलाचा शब्द, एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा. पण आम्ही पाटलांना विनंती केली, पाटील तुमच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मिळणार आहे. मराठ्यांना एकत्र करण्याचं काम तुम्ही केलं, पण आम्हाला या वर्षी मिळणारं आरक्षण पुढच्या वर्षी मिळालं तरी चालेल, पण लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. पाटील तुमची या समाजाला गरज आहे. तुम्ही इथून पुढे कठोर उपोषण करू नका. बांधवांनो, सगळ्यांनी एकत्रित राहा. गाव पातळीवर 18 पगड जातीचे लोक असतात. सर्व समाज बांधव गुन्ह्या गोविंदानं ताटात एका ताटात जेवतात. त्या सगळ्यांना सोबत घ्या. सगळे आपल्या सोबत आहे. जातीवादी आणि समाज विघातक आणि समाजकंटकाच्या वक्तृत्वाला बळी पडू नका. जाती जातीत भांडू नका, हीच विनंती या ठिकाणी करतो. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जरांगे पाटलाबद्दलच जुळवायचं झालं तर जरांगे पाटील स्वतः धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे आणि पाटील स्वतः माळकरी आहेत. पाटलांच्या बद्दल अजून सांगायचं झालं म्हणजे पाटलांच्या बद्दल अजून सांगायचं झालं म्हणजे नारायणगडाचे वारकरी पाटील आहेत. नगद नारायणगड बीड जिल्ह्यामध्ये आहे. नारायणगडाचे महंत, विद्यमान महंत शिवाजी महाराज हे पाटलांचे गुरु आहेत. पाटील वारकरी आहेत, पाटील धार्मिक आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे यांनी दाखवल्याप्रमाणे मीही सांगणार होतो. तुम्हाला विनंती आहे गड्या, जरांगे पाटला सगळ्या महाराष्ट्रात सभा घेतल्या, अशा सभा वादळी झाल्या, राजकीय पुढारी 2-2, 4-4 दिवस झोपत नव्हते. आपल्या जिल्ह्यात येतोय काय बोलतोय, झोपत नव्हते. चांगल्या चांगल्यांच्या झोपा उडवल्या. आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही, ते जरांगे पाटलांनी करून दाखवलं.